आज बदनापूर येथे माननीय शिवसेनेचे उपनेते तसेच जालन्याचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनभाऊ खोतकर यांचा जालना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब खुके यांनी सत्कार केला। जराड बापू यांनी नारायण कुचे यांचा सत्कार केला। तर यावेळेस अर्जुनभाऊ खोतकर, अरविंद अण्णा चव्हाण, नारायण कुचे, भाऊसाहेब खुके, कालिंदाताई ढगे, झराडताई, बद्रीनाथ पठाडे, अनिल कोलते, कैलास दुधाने, कल्याणराव अवघड, महादू ते रतन नाईक, अंबादास कोसळकर, अनिल हिवराळे, भगवानराव मदन, कैलास दुधाने, अंबिल ढगे, अमोल दाभाडे, खैरे, देवा ढाकणे, गणपत केकान, कैलास लहाने, दीपक दिघे, रामेश्वर दराडे, पवन भाऊ, संतोष ताठे, रामेश्वर नागवे तसेच अकोला, निकळक, मालेवाडी, कुसळी, बदनापूर येथील 100 ते 150 कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब खुके व आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। जो आदेश पक्षाचा येईल, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश, सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेबांचा आदेश, सन्माननीय युवा नेते अभिमन्यूदादा असेल, उद्धव असेल, संप्रमुख पंडितदादा असतील, यांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे काम करणारा मी एक सैनिक आहे। शिवसेनेचं काम या मतदारसंघामध्ये जवळपास 283 गाव आहे, 314 बूथ आहे। येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बूथवर शिवसेनेची सदस्य नोंदणी, गाव तेथे शिवसेनेची शाखा, महिला आघाडीची शाखा, युवा सेनेची शाखा करण्याचा माझा मानस आहे भाऊ। खरं तर मला तुम्ही 3 विधानसभेची जबाबदारी दिलेली आहे, भोकरदन विधानसभा, बदनापूर विधानसभा आणि जालना विधानसभा। जसं काम बदनापूर मध्ये आहे भाऊ, तसंच काम मी भोकरदन आणि जालना मध्ये बी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि त्यासाठी तुमची खंबीर साथ ही मला येणाऱ्या काळात लागणार आहे भाऊ। खरं तर समाज उपयोगी काम, संघटना बांधणी बरोबर लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे। आज समाज उपयोगी काम करण्याच्या हेतूने हे शिबिर गेल्या 3 महिन्यापूर्वी आचारसंहितेवर आपल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामध्ये मी घेतलं आणि हे शिबिर घेतल्यानंतर जवळपास 1,500 बांधकाम कामगारांना यामध्ये नोंदणी केली भाऊ। आणि हे 1,500 बांधकाम कामगारांना आज त्याचं वितरण मध्यंतरी आचारसंहिता होती आणि आपला वेळ, अरविंद अण्णाचा वेळ, सन्माननीय नारायणराव कुचे साहेबांचा वेळ घेणं बाकी असल्यामुळं याचा योग आज आलेला भाऊ। आणि या बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य आणि जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जे किट आहे की बांधकामामध्ये जे किट लागतं, जे मिस्त्रीचं किट, हे किट उतरण्याचं काम कार्य आज तुमच्या हातून आज करणार आहे भाऊ। आणि मी आज आपल्याला विश्वास देतो आणि खात्री देतो की भाऊ दरवर्षी या 3 विधानसभेमध्ये जालना असेल, भोकरदन असेल आणि बदनापूर असेल, आताच आमचे वानखेडे दादा, भूषण भैया, गणेश दादा म्हटलं की जसं बदनापूरला घेतलं आणि तुम्ही मला सूचना दिली भाऊ, 100% मी आपल्याला विश्वास देतो की दरवर्षी या 3 विधानसभेमध्ये 10,000 किट वाटपाचा संकल्प मी करतो आणि याची सर्व जबाबदारी मी घेतो की पाठपुरावा करणं, कामगारांची नोंदणी करणं, विभाग वाईज कॅम्प घेणं, सर्कल वाईज कॅम्प घेणं, हे तुमच्या आशीर्वादाने मी करतो। आणि दरवर्षी 3 विधानसभेमध्ये 30,000 किट म्हणजे 5 वर्षामध्ये जवळपास 1.5 लाख बांधकाम कामगारांना आपण या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये